नवभारत नवराष्ट्राचा शैक्षणिक सन्मान सोहळा छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडतो, ज्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या मान्यवरांना आपण सन्मानित करत आहोत। आपल्यासोबत अशोक जाधव आहेत, ज्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम केलेलं आहे। प्रथमतः तुमचं अभिनंदन सर। कशा प्रकारे तुमचं कार्य सुरू आहे आणि कुठून आलेत तुम्ही? मी बीडमधून आलेलो आहे। बीडमध्ये जे आहे समजा ज्या शाळा कॉलेज चालतात माझे, त्या माध्यमातून जवळपास 3700 विद्यार्थी माझ्याकडे कार्यरत आहे। 95 कर्मचारी काम करतात आणि गुणवत्ता देण्याच्या संदर्भामधला जो विषय असेल तो गुणवत्ता देत असताना अनेक काही अडचणी आहेत। काही शासनाचे धोरण चुकीचे आहेत। शासनाचं धोरण चुकीचं म्हणण्यापेक्षा की शासनाकडून जी म्हणजे शिक्षण पद्धती लागू केल्या जाते, तर तो जे अभ्यासक्रम आहे शासनाचा तो आता म्हणजे असं झालं की पुस्तकी ज्ञानापेक्षा एक भरमसाठ म्हणजे शिक्षकाला पेमेंट देण्याच्या माध्यमातून शिक्षक हा म्हणजे कितीतरी म्हणजे असं व्हायला चाललेलं आहे। आणि त्या माध्यमातून समजा शासनाने आता इंग्लिश स्कूल सोय अर्थसहाय्य शाळा दिलेल्या आहेत। अर्थसहाय्य शाळेच्या माध्यमातून निव्वळ म्हणजे हा व्यवहार सुरू झालेला आहे। आणि ज्या मराठी माध्यमच्या शाळा पूर्वी चलत होत्या, त्या मराठी माध्यमच्या शाळा आता मोडखळीस आलेल्या आहेत। इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून देत असताना शासनाचं धोरण जागतिक लेवलवरचे ठीक आहे, इंग्लिश यायला पाहिजे, पण सेमी इंग्लिश असेल किंवा दुसरा आद्य आणि काही विषय असतील तर ते देण्याचा प्रयत्न शासनाने मराठी माध्यमातून केलेला आहे। पण हे कार्य करत असताना शिक्षक आता कुठल्या स्तराला चाललेला आहे ते पण म्हणजे शासनाने पाहायला पाहिजे। निव्वळ 1 लाख सव्वा लाख रुपये शिक्षकाला पगार दिला, तर त्या माध्यमातून शासनाने जे सर्व म्हणजे कामकाज करीत असताना सगळं म्हणजे एक पेपरवरती कुठं येण्यापेक्षा आता डायरेक्ट कॉम्प्युटरवरतीच म्हणजे चाललेलं आहे। मग गुणवत्ता ही म्हणजे शासनाकडूनच ती गुणवत्ता ढासळत चाललेली आहे। शिक्षकांना जर तुम्ही रोजची रोजच कामं देत असाल तर तो विद्यार्थ्याचं अध्यापन करण्याचं काम कसं करणार आहे? अध्यापन जर केलं तर विद्यार्थी घडतो आहे। मग शिक्षक काय पाहतो की चला आपला 1 महिन्याचं पेमेंट मिळतं आहे, महिन्याच्या पेमेंटमधून चाललं आहे, शासन सांगतं त्याप्रमाणे आपण सगळं अध्यापनाचं कार्य करायला पाहिजे। तो फक्त 1 महिन्याची गाठ घालतो आणि एका महिन्यात किती पेमेंट मिळतो तेवढा एक विचार करतो आणि पुढे चालतो। तर शासनाने ही शैक्षणिक पद्धत धोरण जे आहे तर थोडं बदलणं आवश्यक आहे। जे कृतीमधून जास्त देता येत आहे तेच खूप काही चांगलेलं आहे आणि गुणवत्ता त्याशिवाय ती वाढणार नाही आहे।